आज मी अशी माहिती सांगणार आहे की कदाचित तुमचं हजारो रुपये वाचवेल आणि तुमच्या सरकारी नोकरीच्या प्रवासाची सुरुवातही ठरू शकते. भावांनो, आपल्या गावात आजही कितीतरी मुला मुलीचं एक स्वप्न असतं, सरकारी नोकरी मिळवायची, वडिलांचे कष्ट कमी करायचे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. जेव्हा मोठ्या क्लासची फी, राहण्याचा खर्च, रोजच्या जेवणाचा खर्च समोर येतो, तेव्हा अनेकांची स्वप्न सुरू होण्याआधीच थांबतात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, परिस्थिती कधीच जिद्दीपेक्षा मोठी नसते, पण योग्य माहिती आपल्या हातात असणं गरजेचं असते. अशीच एक माहिती मला नुकतीच मिळाली. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि मोफत पुस्तकं व दरमहा 1,000 रुपये वेतन देणारा सरकारी उपक्रम सुरू आहे. पण ही माहिती फक्त किनवट पुरती नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आदिवासी विकास विभाग आणि कौशल्य विकास विभागामार्फत अशा प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यामुळे तुमच्या परिसरात किंवा जवळच्या संबंधित सरकारी कार्यालयात त्याबद्दल माहिती नक्की घ्या. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर सरकारी वसतिगृह मिळालं नाही तर काही विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसारख्या योजनांतून राहण्यासाठी आर्थिक मदत मिळू शकते. तसेच अनेक शासकीय वसतिगृहामध्ये राहण्याची आणि जेवणाची सुविधाही उपलब्ध असते. मात्र त्यासाठीची पात्रता आणि नियम आधी नक्की तपासा. मित्रांनो, माहिती नसल्यामुळे अनेक संधी आपल्या हातातून निघून जातात. त्यामुळे आजच तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात, आदिवासी विकास कार्यालयात किंवा संबंधित सरकारी कार्यालयात जाऊन माहिती घ्या. लक्षात ठेवा, गरीब असणं ही चूक नाही, योग्य माहिती असूनही प्रयत्न न करणं ही नक्कीच चूक आहे.